फास्ट या मैदानाची, त्यामुळेच कुठेतरी खारपाडा संघाने या स्पर्धेचा उच्चांक या स्पर्धेमध्ये तब्बल 111 गाठला. होय, जरूर लेजंड गोलंदाज आहे. भरपूर सामने ते खेळलेले आहेत. सामन्याला या ठिकाणी जरूर सुरुवात होईल. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. रवी सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना द लेजंड खेळाडू, उत्कृष्ट पंच आणि बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी डेडिकेट केलेत. आपण बालगुडू दादांची चर्चा करत होतो, परंतु रवी सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना मैत्री चषकामध्ये खरं तर रवी सरांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. मॅच कडे जाऊया. अर्थातच टॉस जिंकलाय टीम खारपाडा 11 या टीमने. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. अविनाश, प्रत्येक वेळी आपण हेच चित्र पाहतो की टॉस जिंकल्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वच कॅप्टन्स पसंती देतात क्षेत्ररक्षण करायला, आणि तेच चित्र याही मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. परंतु बिग फाईट आहे. फर्स्ट सेमीची लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट. फार मजा येईल सामना पाहायला. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेले दोन संघ आपण जरूर पाहतोय. हमरापूर विभागातून श्लोक 11 हमरापूर त्यांना फाईट करत असताना जीते विभागातून आपण एक टीम पाहणार आहोत. अर्थातच खारपाडा 11 सलामवीर फलंदाज सुशांत शेदवलच्या सोबत विशाल गोलिमडे. श्लोक 11 हमरापूर म्हटलं ना की बिग बजेट, हे टॅगलाईन ज्या टीमच्या सोबत जुडलेले आहे. पहा, खरं तर गोल्डन कलरची नेम्स त्यांच्या जर्सीमध्ये आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, डावाला होईल सुरुवात. 3, 2, 1, लेट्स प्ले. स्टार्ट द गेम. पहिल्या षटकासाठी वासुदेव देसले असेल बॉलिंग ट्रॅकवर. पायावर अदलला, लाऊडली अपील, खारीज केलंय. उत्साह अधिक पाहायला मिळाला, कॉन्फिडन्स देखील होता. लेजंड गोलंदाज, बरेच वर्ष वासुदेव देसले हे नाव चर्चेत राहिलंय. लेदर क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, अगदी कॉलेज जीवनापासून खरं तर या खेळाडूला आपण पाहतोय बरेच वर्ष. तो फिटनेस, डेडिकेशन, क्रिकेटवरती असणारं प्रेम. हॅलो, चेक प्लीज. दरम्यान मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना पाहायला मिळतात. स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्याकडे तेजसजी नाईक यांचे पिताश्री अर्थातच सन्मान्य हरीशजी नाईक साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं. मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम, आगतम, स्वागतम, शुभ स्वागतम. ओ टू कॉम्बॉक्स. साहेबांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. आमचे तेजस्वी नाईक, अर्थातच ज्या नेम्स आपण ट्रॉफीज वरती पाहतोय, रेडियम आर्टिस्ट म्हणून खरं तर त्यांना ओळखलं जातोय. तेजस्वी नाईक हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल पायावरती फिरून खेळण्याचा प्रयत्न, भवऱ्यासारखा फिरला खेळाडू, परंतु पायावरती नो डाऊट. लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. या ठिकाणी जरूर गमावले. बॅटिंग करत असताना श्लोक 11 हमरापूर मागच्या मॅचचा हिरो, मॉर्निंग सेशन मध्ये प्लेअर ऑफ द मॅच चा किताब ज्या खेळाडूला मिळाला होता, डाव्या हाताचा खेळाडू माघारी परतलाय. समोरला खेळण्याचा प्रयत्न व्ही सेप मध्ये, इनफिल्डला कव्हर करत असताना क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार, चौकार. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आई एकविरा देवीचे मुख्य पुजारी मंगेशदादा देशमुख, त्याचबरोबरीने मिलिंद बोरकर साहेब हे प्रमुख मान्यवर या स्पर्धेमध्ये, त्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत.
फुल टॉस आहे, गॅप मध्ये चेंडूला पुश केलंय, पुश करो खुश रहो. चेंडू मात्र चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला गोलीच्या वेगाने. श्लोक 11 हमरापूर साठी मस्ट नीडेड 4 रन्स. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेला वंदन. डीजे ऑपरेटर डीजे राम त्या ठिकाणी संगीत सादर करत असताना आपला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, खोलात टाकला, कम बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर अगदी यॉर्करचा वापर, ब्रह्मास्त्र वापरलाय आणि हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 1 बाद 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना श्लोक 11 हमरापूर टीमची धावसंख्या. इट्स अ फर्स्ट सेमी, बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. शॉर्ट पिच चेंडू आहे, पॅडल स्वीप, पायावरती आदललाय, धावबाची संधी होती. लेग बिफोर अपील उचलून दिले पंचांनी. विकेट जरूर जाईल. सेकंड विकेट डाऊन. रोहित शेदवाल बॅक टू द पॅव्हलियन. संगमेश्वर म्हटलं ऐतिहासिक ठिकाण आणि संगमेश्वरचे आमचे परम मित्र, मैत्री दुनियेतील राजा माणूस अर्थातच समीर दादांची उपस्थिती काल देखील आपण पाहिली, आज देखील समीर दादांची उपस्थिती. आमचे लाडके आयोजक देखील आहेत, त्यांचं मनपूर्वक मैत्री चषकाच्या माध्यमातून आपण करूया मोस्ट वेलकम. 2 विकेट गमावलेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. कव्हरेज स्टंप टू स्टंप, लाईन आणि लेनचा जर का आपण विचार केला तर 3 स्टंपच्या अगदी मधोमध आणि जो निशाणा साधला होता पायावरती, अगदी त्यात 2 शिकार झालेत असं म्हणूया आपण. 2 विकेट्स गमावलेत. 9 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या स्कोर कार्ड वरती. खराब चेंडू आहे, सुशांतचा फटका फसलाय का? नाहीये, फ्लॅट चेंडू मात्र चाललाय कावू कॉर्नर क्षेत्राकडे. इट्स अ मॅक्झिमम. सुशांतचा दमदार स्ट्रोक, सिक्सर. सिक्सर. सुशांत या नावातच दम आहे असं म्हणावं लागेल. षटकार जरूर आलाय. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर गॅप मध्ये, टिप कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर असेल. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल घाई करावी लागेल. सुरक्षित असेल खेळाडू, सिंगलला कंप्लीट केलंय. डबल मध्ये 2 रन्स आल्यात. धावसंख्या 2 नी पुढे जाईल. 17 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत. फर्स्ट सेमीफायनल चा हा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला श्लोक 11 हमरापूर, त्यांना फाईट बॅक खारपाडा 11चं पाहायला मिळेल का? पहिल्याच षटकामध्ये जर का आपण विचार केला तर धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळाली. विकेट्स देखील मिळाले. तदनंतर सुशांतचा आलेला षटकार, तदनंतर दुहेरी फटका आणि मात्र तिसऱ्या चेंडूवरती ही सिंगल रन्स. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 18. 2 गडी जरूर गमावलेत बॅटिंग करत असताना हमरापूर टीमने. चहू बाजूला प्रेक्षकांची वर्णी आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षक आज गर्दी करून आहेत. अप्रतिम अप्रतिम असं आयोजन. धीम्या गतीने चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, विविधता पाहायला मिळाली. फसव्या पद्धतीचा चेंडू, फिंगर रोल्स केले आणि फिंगर रोल्स करत असताना गती कमी दिली. ऑन स्ट्राईकला निलेश गवानकर, सिक्सर किंग. षटकारांसाठी या खेळाडूला ओळखलं जातोय. एखादा षटकार पाहायला मिळेल का? समोरला शरीरावरती जरूर आदलला, फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेगबायच्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 19 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पण चेंडू जर का तुमच्या पट्ट्यात येत नसेल ना तर तुम्हाला स्ट्रोक्स बनवावा लागेल. असं म्हणतात तुमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क
आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अतिशय महत्वाचं. ज्या मोबाईलला नेटवर्क नसेल तो काय कामाचा, परंतु आजकाल रिचार्ज भरपूर महत्वाचा. टॅपिंग क्रिकेट पॉइंटला बीट करत डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट एकच त्या ठिकाणी निलेशने थांबवलं सुशांतला. पण आता जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील सुशांतला. सुशांतकडे ती ॲबिलिटी आहे, सुशांतकडे ते टॅलेंट आहे आणि सुशांतकडे खरं तर असं आपण म्हणूया तो टेम्परामेंट आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 10च्या सरासरीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 2 गडींच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम श्लोक 11 हमरापूर 20 या धावसंख्येवरती. मालिका वीरची 2 व्हीलर बाईक आणि आमचे त्याच्यावरती विराजमान असले गोल्डन मॅन द रिअल पुष्पा. पुष्पा भाऊंची डॅशिंग एंट्री या ठिकाणी पाहू शकताय. सुनील पाटील सुंटी दादांची डॅशिंग एंट्री पा एकाच दिवशी खरं तर एक मोठी चेन खरेदी आणि 2 व्हीलर बाईकची खरेदी अशी मोठी खरेदी. आणि या स्पर्धेमध्ये मालिका वीर साठी ही स्वप्नवत बाईक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली गेलेली आहे तिचे पुरस्कर्ते गोल्डन मॅन सुंटी भाऊंची या ठिकाणी डॅशिंग एंट्री आपण पाहतोय. द रिअल पुष्पा. खरं तर त्यांना म्हणावं लागेल. मॅच कडे जाऊया. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला सुशांत शेदवल, त्याच्या सोबत निलेश कवानकर. 3ऱ्या षटकासाठी स्वप्नील भोईर राईट आर्म ऑफ द विकेट. चांगला चेंडू यॉर्क केलाय, खोलात टाकलाय, अगदी बुंद्यात टाकलाय असं आपण म्हणूया. कमालीची गोलंदाजी. या वर्षी एक वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी प्लॅनिंग, ती टीम स्पिरिट. सामने कशा प्रकारे जिंकता येतील हे सर्व काही खरं तर या पहिल्या स्पर्धेमध्ये खारपाडा 11 टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपला आपण पाहू शकता बॅकवर्ड शॉर्टलेग रिजन मध्ये त्याच्या नेतृत्वात संपूर्ण टीम. चांगली गोलंदाजी. इकडे डॉट बॉल. खराब स्ट्रॅटर्जी. नॉन स्ट्राईकला जर का आपला सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल तर त्याला स्ट्राईक वरती आणणं अतिशय महत्वाचं, परंतु ती संधी देत नाहीये स्वप्नील भोईर. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 4थ्या 5व्या स्टंपच्या लाईन वरती गुडलाईन स्पॉट वरून चेंडू हलकासा कट करत असताना स्वप्नील भोईरला आपण पाहतोय. आणखीन एक याही वेळेस परंतु एक्स्ट्रा बाहेर निघाला. जमिनीपासून दोन्ही हात समांतर. शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये हा व्हाईटचा इशारा. सलमान खानचे बिग फॅन, डान्सर, जिम ट्रेनर, समालोचक, कधी पंच, अशी विविधता ज्यांच्याकडे आहे आमचे हनुमान नाईक सर. त्या ठिकाणी जरूर पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. याही वेळेस एक्स्ट्रा बाहेर बॅक टू बॅक सलगचा दुसरा स्क्वेअर चेंडू दंडित केलाय. चला वाईडला आता DRS नाहीये मित्रा. भीमर आणि रनआउट साठी तुम्ही 3ऱ्या पंचांची मदत घेऊ शकताय. भरपूर प्रेक्षक आलेत. हॅलो चेक. तरी दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संध्या. श्लोक 11 अमरापूर संघाचे समर्थक समीरजी गव्हाणकर यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला. O2 कॉम्बॉक्स. पारितोषिक भरपूर पाहायला मिळतील अविनाश. सामनेच तशा प्रकारचे आहेत. ATM अगदी खुलं झाले असं म्हणूया आपण. हा ट्रॅकर त्याला दिशा दिले. सिंगल कंप्लीट आणि एकच मिळेल. आयोजकांकडे जी चावी आहे आपण ओळख पटवून ज्याची चावी आहे त्याला द्यायची आहे प्रवीण. आणि चावी घेण्यासाठी जे आले त्यांना विनंती असेल आपण अतिथी मंचकाच्या समोर या. सिंगल स्ट्राइक रुटेट. ऑन स्ट्राइकला सुशांत शेदवल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
चांगला फटका आहे, खोदून काढलाय. लॉंग ऑफला सरळ हातात दिलाय चेंडूला. इट्स अ बिग विकेट. मोठा मासा आता लागलाय गल्ला. फलंदाज सुशांत शेदवाल बॅक टू द पॅव्हलियन. चोवीस रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 3 विकेट्स गमावलेत. कविराज स्ट्रॉंग बॉलिंग अटॅकच्या समोर पत्त्यांचा बंगला जसा कोसळला होना तशी बॅटिंग ऑर्डर या ठिकाणी एका पाठोपाठ विकेट गमावलेत. सकाळच्या सत्रामध्ये जी फलंदाजी श्लोक 11 हमरापूरच्या पण पाहिले होते अगदी त्याच्या उलट असं आपण म्हणूया फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या फार कमी आहे. पाटा विकेट, फ्लॅट विकेट, गोलंदाजांचा कर्दन काल. बालगुड्डू यांनी बनवलेली विकेट. या विकेट वरती किमान 40 ते 45 रन्स तुम्हाला कराव्या लागतील. चांगला फटका इनफिल्डला कव्हर केलाय. मुख्य प्रवेशद्वाराकडे चेंडू मात्र चाललाय, सरळ निघून गेलाय. डीप कव्हर पॉइंटला सीमा पार. चौकार. गणेश मूर्तिकार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अभयदादा म्हात्रे यांची उपस्थिती अतिथी मंचकाच्या दिशेने होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. साहेबांचं आपण करूया मैत्री चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार आलाय. याही वेळेस आपटलेला खांद्याचा अतिरिक्त वापर पेस मध्ये बीट केलाय. स्विंग अँड मिस. बाउन्स पाहायला मिळाला विकेट मधून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 लॉस ऑफ 3 विकेट्स 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. घेत असताना प्रवीण पाटील यांच्याकडे 3 दिवस आणि तदनंतर रवींद्र म्हात्रे मालिका वीर साठी होंडा शाईनची ही बाईक आणि तिची टेस्ट ड्राईव्ह असं आपल्याला म्हणावी लागेल. तीन षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये भैरवीच्या षटकामध्ये आक्रमक फटकेबाजी अपेक्षित असेल. किमान 15 ते हॅलो चेक. इथून शेवटच्या षटकाला सुरुवात होते आणि शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक षटकारास समीरजी गव्हाणकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. अविनाश, कॅश प्राइज पेक्षा आपल्या खेळाडूंवरती आणि आपल्या टीम वरती असणारं प्रेम हे खरं तर या कॅश प्राइज मधून दिसतोय. खरं तर ज्यांनी कॅश प्राइज लावले ना त्यांना अपेक्षा आहे की मोठे फटके यायला हवेत, स्कोर व्हायला हवाय, फाईट बॅक पाहायचं आहे त्यांना श्लोक 11 हमरापूर टीमचा. आणि ज्याप्रमाणे खरं तर कॉम्बॉक्स मधून देखील आम्ही जे प्रेडिक्ट करतो की किमान 15 ते 16 रन्स अपेक्षित असतील शेवटच्या षटकामध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अतुल घरत आणि त्याच्या समोर असेल निलेश गव्हाणकर. आपल्या भातातील एक वेगळं अस्त्र काढावं लागेल. षटकार चौकारांच्या शोधात जावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तितकं सोपं होणार नाहीये हमरापूर टीमला. पहा बॅट स्विंग फक्त पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस. गुडलेन स्पॉटचा जो एरिया आहे तिकडून मात्र चेंडू काहीसा आतमध्ये येत असताना जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी राहिलाय. 40 ते 45 टार्गेट आता सेट करावं लागेल आणि त्यासाठी खरं तर आपण विचार करतोय 12 ते 15 धावांची अपेक्षा असेल हमरापूर टीमला. आणखीन एक परंतु बॅटची एज. विकेट डाऊन.
इट्स अ विकेट डाऊन. श्लोक 11 हमरापूर संघ अडचणीत सापडलाय. संकट मोचक कोण ठरेल या प्रेशर सिच्युएशन मध्ये? संकट मोचक कोण असेल? चांगला चेंडू आहे, बॅटची कडा, एसटी रक्षक चूक करणार नाहीये अशा क्षणाला. एखाद्या आरोपीच्या हातामध्ये बेड्या ठोकाव्या ना, तशा प्रकारची परिस्थिती आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आमचे 12th मॅन खारपाडाचे वेदांत घरत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये खरं तर जॉईन झालेले आहेत. वेदांत फार खुश आहेत. वेदांतला ठाऊक आहे कमीत कमी धावसंख्येपर्यंत खरं तर रोखण्यात आता यश येतोय. खारपाडा 11 टीमला 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू जरूर होता, मिस टायमिंग. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू चाललाय, सिंगल रन्स मिळेल. फार काही हाती लागणार नाहीये. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल कदाचित. 29 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम षटकातील फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फाईट बॅक टू बॅक 2 सिक्सर आले तर फार मजा येईल या मॅच मध्ये, परंतु ते येतील का? अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, जिसे का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. हाफ ट्रॅकर लेफ्ट केलाय, सोडून दिलाय, ठाऊक होतं. फलंदाज शुभम शेदवलला ठाऊक होतं की हा स्क्वेअर चेंडू असेल, एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. लास्ट 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती काय घडेल? समोरलाय फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय. कॅच ड्रॉप, सीमा रेषा लगत चांगले प्रयत्न पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट आणि दुसरी रन्स देखील त्या ठिकाणी जरूर मिळेल. अप्रतिम प्रयत्न राहिलेत. फिल्डिंग स्टँडर्ड खूप चांगलं राहिलं या मॅच मध्ये खारपाडा 11 टीमचं. बॅट्समन ज्या टीमकडे कमालीचे आहेत, त्याच बरोबरीने पेस अटॅक स्ट्राईक गोलंदाज कमालीचे आहेत. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण आमंत्रित करूया जीतू आई जिते बी आणि भूमी 11 गावदेवी कलवे. लास्ट बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, सोप्पा झेल पकडलाय. एंड इज वेल. शेवट गोड करणारा चेंडू होता टीम खारपाडा 11 साठी. टार्गेट सेट झालंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांमध्ये धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहेत 32 विजयासाठी आता करायचे आहेत खारपाडा 11 ला 33 रन्स. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिकडे असतील आमचे समालोचक मित्र अविनाश ठाकूर. टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. अविनाश ठाकूर त्या ठिकाणी जॉईन होतील. टॉस केला जाईल. सेमीफायनल 2. चला प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. प्रेक्षकांना विनंती करतो, कारण ही स्पर्धा आपण पाहता मैत्री चषक 2025 सेमीफायनल 2. एका बाजूने टीम जीतू आई जिते ब, तर त्यांना फाईट करताना पाहायला मिळतील भूमी 11 गावदेवी कळवे. चला या दोन्ही टीमचे टीम कॅप्टन, एका बाजूने प्रसाद पाटील, दुसऱ्या बाजूने जीतू आई जिते ब हा संघ पाहायला मिळेल सौरभ मात्रे. या प्लीज दोन्ही टीमचे टीम कॅप्टन्स. भूमी 11 गावदेवी कळवे विपक्ष जीतू आई जिते ब. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग चालू सामन्यामध्ये आपण पाहताय जिथे लो स्कोरिंग फाईट. श्लोक 11 हमरापूर विपक्ष. अविनाश, तत्पूर्वी या स्पर्धेला
ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलंय. खरं तर त्या सर्वांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करूया. आदरणीय गोपीनाथ शेठ मोकल, सन्माननीय अभय म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय काशीनाथ पाटील, नितीनजी मोकल, नारायण मोकल, रवींद्र पाटील, दीपक मोकल, गणेश मोकल, धनंजय घरत, प्रभाकर घरत, जगदीश घरत, रवींद्र रोहिदास पाटील, अजित पाटील, अभिजित मोकल, संगम अविनाश मोकल, मनोज पाटील राबे, वैभव ठाकूर दादर, अमय पाटील रामवाडी, रोहन सुनील मोकल, अमोल पालकर पेन, सचिनदादा पाटील आर्मी मॅन, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे मित्र दिगंबर नागे, संतोष मोकल, आदरणीय लहू घरत, बालगुटू दादा, हेमंत मोकल, प्रतीक मोकल, अक्षय पाटील, अनंता मोकल आणि राव्याचे जगदीशदादा पाटील या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण अतिथी मंचकावरती यावं. चला प्रसाद आपण या टॉससाठी जिथे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. मी भूमी 11 गावदे कळवे संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. डावाला होईल सुरुवात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉस घेऊ. प्रसाद आपण लवकरात लवकर या. हॅलो. उपस्थित पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. तू शिवशंकर तू कैलासपती, तू शिवशंकर तू कैलासपती, लंबोदर तू गणपती, नतमस्तक तयाचरणी ज्यानी केली स्वराज्य निर्मिती, एकत्व राजा माझा शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. मना छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात आहे. सामन्याला झाली आहे सुरुवात. 33 धावांचं टोटल लक्ष खारपाडा टीम पुढे समोर ठेवलंय. पहिला बॉल पॉवर प्लेचा अगदी वेगाचा वापर केलाय. स्विंग इन मिस. पहिला गोलंदाज वापरला जातोय मुन्ना पटेल. काय गोलंदाजी झाली होती वासुदेव देसले ह्याच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. अतुल घरतने इथे प्रभावित केलं होतं, जिथे फक्त स्लॉक षटकामध्ये 4 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट मिळवल्या होत्या. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली रोहितची. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं सुशांतला. तत्पूर्वी बघतोय 33 धावसंख्या धावफलकावरती टोटल विन साठी आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु पुढे काय घडेल. यावेळचा बॉल अगन पाहतोय आपण. येस पॅडची कट घेऊन बॉल अगदी जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. दन 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 करत नशिबाचा चौकार. कौतुक करावं. हॅलो. धन्यवाद. तरी जो कौतुक करावं लागेल. वाट सुट्टे संडे गोईंग ऑन. आज मात्र संडे काय प्रभावितपणे केला जातोय. प्रत्येक मॅच चित्तथरारक होताना बघतोय. चौकारानंतर पुढे काय मोठा फटका. अलॉंग द कार्पेट शॉट बॉल मागे निघालाय. वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पकडेल का. तिथे मात्र येस तिथे मात्र हुलकावणी देत बॉल झालाय सीमा रेषे पार. मिळतील पुन्हा एकदा धावाच्या. आठ आल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या आल्या. 33चा टार्गेट आहे. आणि डाऊन द लेग पुन्हा एकदा आपण बघतोय. वाईट धावसंख्येमध्ये भर होईल. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 9 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. राकेश खरत आणि अनिरुद्ध ठाकूर ही जोडी मैदानावरती आहे. राकेश खरतच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. स्ट्राईक एंड जरूर सांभाळतोय तो. अनिरुद्ध ठाकूर त्याच्या जरूर जोडीला आहे. आज चित्तथरारक सामने सर्व तुम्ही अनुभवलेले आहेत. मैत्री चषक 2025चा हा घमासान पाहतोय आपण. अंतिम दिवस आणि हा दिवस ही संध्याकाळ कोणाच्या नावावरती असणार आहे. ड्रीम बाईक्स कोणाच्या गावी जाणार आहे, कोणाच्या नावी राहणार आहे, स्वप्न कोणाचे पार होणार आहेत. यावेळचा
नाही. त्यामुळे पंच हनुमानजी नाईक यांनी देखील क्षमा मागितलेली आहे आणि अर्थातच कंटिन्यू खेळ राहणार आहे. हे चौकार आहे ना सर? येस सर, नो डाऊट. 4 धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती येतात. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. यावेळेला पुढे सर साऊंड डान्सिंग डाऊन द विकेट. मैदानाच्या अगदी बघतो ऑन साईडला क्लिअर केलाय बॉल, फ्लिक केलाय बॉलला मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आलंय. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरसावते. 33 धावांचं टार्गेट आहे. तब्बल 14 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. श्लोक 11 हमरापूर आणि आपण पाहतोय महत्वाची मॅच जिथे हँडल होत असताना खारपाडा 11 टीम्स. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे. असं वाटलं नाही की श्लोक 11 हमरापूर टीम्स आज लिझी क्रिकेट खेळतोय. अक्षरशः पत्त्यांचं घर जसं पडावं तसं मात्र धावसंख्येचा सामना पडला म्हणावा लागेल. परंतु कमबॅक जरूर करून देते गोलंदाज मुन्ना पटेल. चांगला बॉल होता, डिलिव्हर करतोय. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. वेगाचा वापर या चेंडूवरती पाहायला मिळाला. येस सर. बस सुहास सर आमच्या सोबत आता बालगुडू दादा आहेत. खरं तर ही 22 यार्डची खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती आपण ही स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय, या खेळपट्टीचे पिच क्रिएटर ज्यांनी ही खेळपट्टी बनवले त्यांचा आपण मनोगत ऐकूया. दादा, ही खेळपट्टी बनवत असताना तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव आला? अनुभव खूप आता जवळजवळ मला वाटतं मॅचेस इथे नाही बोलताना आपले मॅचेस झाल्यात इथे जवळजवळ 25 मॅचेस झाल्या, म्हणजे 25 टुर्नामेंट झाल्यात. आणि त्या 25 टुर्नामेंटमध्ये अशी विकेट ठेवायची म्हणजे काही सहसा हे नाही लागत. परंतु जर मेहनत तुम्ही केलीत तर निश्चित तिथे फल भेटतो. परत पाहायला गेलात तर ज्या सकाळ संध्याकाळ आमचे जवळजवळ 28 मेंबर आहेत आणि 28 मेंबरमधून काही मेंबर येतात, काही मेंबर येत नाही आणि निश्चितच त्याचा फायदा भेटतो. ते आता जर पाहायला गेलात तर ही जी विकेट आत्ताच्या घडीला आहे ती आत्ता जी म्हणजे बॉलिंग साईड याच्यावर चांगली होणार आहे. वाह, क्या बात आहे. थँक्यू. बालगुडू दादांची मेहनत आपण जरूर या ठिकाणी ऐकतोय. खरं तर मुलाखत कंटिन्यू ठेवूया, परंतु आपण मॅचकडे जाऊया. नाही, मुलाखत खरंच कौतुक करावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं जेव्हा आपण मॅच आयोजन करतो तेव्हा आलेला प्रत्येक संघ पहिला 38ची खेळपट्टी पाहत असतो. येस, इथे मात्र मोठा फटका, मोठा प्रहार, परंतु चेंडू फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डाऊन द विकेट. पहिली विकेट इथे मात्र तंबूच्या आश्रयाला. डीजे, पुन्हा एकदा आपण बालगुडू दादांकडे जाऊया. बालगुडू दादा, आजचा 5वा दिवस आहे या स्पर्धेतील, परंतु असं वाटत नाही की 5 दिवस विकेट खेळले. असं वाटतंय की आजपासूनच स्पर्धा सुरू झालेली आहे, भरपूर रोलिंग केलेली आहे. आणखीन काय सांगाल तुम्ही या विकेट बद्दल? खरंच आता जर इथे रोलिंग आपला इलेक्ट्रिक जर रोलिंग आला तर निश्चितच आपला हा मैदान एकदम चांगला होणार आहे. कारण आता काही दिवसात आपले वैकुंठ शेठ आपल्याला इथे ग्राउंड म्हणजे म्हटल्यानंतर आपल्या पॅबलेन हा बांधून देणार आहेत आणि त्याच्यासाठी कोणतरी आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये जो हे ग्रामपंचायतीमधून एक मेंबर काढायला लागेल. कारण हा ग्राउंडची देखभाल कोण करेल आणि त्या पद्धतीने जर झाला तर निश्चितच एक इथं चांगला असा मैदान शोभेल. कारण वडीलधर माणसं इथे येतात आणि रनिंग सकाळच्या पायाला क्षेत्रात गेलात तर खरंच असे कारखानदार उद्योगपती आहेत ते सुद्धा इथे आपल्या रावेच्या रोडमध्ये चालतात आणि त्याचाच बेनिफिट या आपल्या विकेटला भेटेल आणि चांगले असे तंदुरुस्तीसुद्धा होणार. सर, जी मैदानाची माती जी आहे ती मला माहिती आहे की कदाचित ट्रक भरून माती बाहेरून आणण्यात आलेली आहे असं समजलंय, तर त्याबद्दल काय खुलासा कराल सर? निश्चितच आम्ही ज्यावेळेला आम्ही इथे विकेट बनवता असताना एक मनात विचार आला, कुठेच आम्हाला माती भेटत नाही. आम्ही शेटला सुद्धा फोन लावला, म्हटलं वैकुंठ शेटला, तर ते म्हणाले काय आपण इथे इथे कांबार्लीला जाणार. पण ते कांबार्लीला शोध घेण्यापेक्षा मग आम्ही स्वतःहून सर्वही विचार केला की आपणच जाऊया कासमालला आणि कासमालमधून माती आणलेली आहे. खरं तर कासमाल म्हटलं की हिल स्टेशन, पेनचं महाबळेश्वर आणि तिकडून माती आणून ही विकेट बनवलेली आहे. थँक्यू सो मच बालगुडू दादा. आपण मॅचकडे जाऊया. नक्कीच कौतुक असणार आहे ज्या पद्धतीनं हे मैदान बनवलं गेलं आहे. विशेष करून आपण बघतोय की मुख्य खेळपट्टी जी आहे जी नेहमीच खेळाडूंना साथ करत असते, प्रत्येक गोलंदाज असो किंवा फलंदाज असो.
आणि ही खेळपट्टी म्हणजे एक प्रकारचं एक रंगभूमी आहे प्रत्येक खेळाडूची, कारण त्याच्यावरती परफॉर्मन्स करायचा असतो आणि अत्यंत मेहनत घेऊन ह्या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेली ही खेळपट्टी. कौतुक असणार आहे आमच्या बालगुड्डू दादांचं. जरूर मॅचकडे आपण बोलतोय. स्वप्नील भोईर नवीन फलंदाज दाखल झालाय. राकेश करतची इथे मात्र बारी संपुरात आल्यानंतर यावेळचा फटका चांगला आहे, देखना आहे, चिकना आहे, सीमारेषा पार, षटकार. एकवीस लागल्यात आता. 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 मध्ये बनवायचे आहेत 12. अगदी साधं सोपं समीकरण आहे, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं कोणताही स्कोअर तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसतो. त्यामुळं इथून काय घडेल हे नक्की सांगू शकत नाही, परंतु इथून सुद्धा मेहनत घ्यावी लागेल. श्लोक 11 हमरापूर टीम्स ज्या पद्धतीने ज्या टीम स्पिरिटने 2 दिवस खेळले, आज सकाळचा खेळ ज्या पद्धतीने राहिलाय त्या पद्धतीने खेळ तुम्हाला करावा लागेल. यावेळेस मात्र बघा इनसाइड आउट बॉल अगदी गोळीच्या वेगानं एक एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू इंजर्ड आहे. जर का 12th मॅन कोण असेल एक्स्ट्रा खेळाडू श्लोक 11 हमरापूर. चला आपण मैदानात जायचं आहे. नेक्स्ट मॅच जीतू आई जीते बी ला फाइट करेल टीम भूमी 11 गाव देवी कलवे. सुशांत मोकल इन ऍक्शन मध्ये. आणि बाळा सुशांतचाच खेळ पाहण्यासाठी सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी थांबलेले आहेत. येस 14 मध्ये बनवायचे आहेत 8. 14 मध्ये 8 बनवायचे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. तब्बल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 25. 14 मध्ये 8 बनवायचे आहेत आता. खरं तर खारपाडा संघाला इथे मोटिवेशन करण्यासाठी हे सॉंग्स इथे वाजवण्यात आलं. डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक असेल. ज्या पद्धतीने आज दिवसभरामध्ये आज रंगीबिरंगी गाणं वाजून आजचं जे वातावरण होतं, कुठे आपण पाहिलं की मॅच अगदी डीपमध्ये जाऊन थोडंसं बोदरेशनमध्ये असायचो, परंतु ज्या वेळेला गाणं वाजलंय ना त्या वेळेला थोडंसं माइंड फ्रेश झालंय. इथे मात्र आता समीकरण बदलतोय. तब्बल धावसंख्या लागली आहे 25. फुल टॉस बॉल होता. अगदी बैठक शॉट मारायचा होता. स्क्वेअर लेगला क्लिअर करायचा होता. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये असलेलं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल खरं तर आलाय तिथे आणि सिंगलने इथे अगदी समाधान बाळगलंय. 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. आपण पाहतोय आता सध्याच्या घडीला स्वप्नील आणि त्याच्याबरोबर अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध ठाकूर 4 चेंडूंमध्ये 11 धावांची बहारदार खेळी करतोय. राकेश खरंच माघारी परतलाय. स्वप्नील भोईर त्याच्या बरोबरती आहे. सध्याच्या घडीला तब्बल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 26. गोलंदाज रोनाल्ड दीपेश. यावेळचा बॉल आपण बघतोय डाऊन द ग्राउंड बॉल मागे चाललाय. तिथे ग्राउंड शॉट आहे अलॉंग द कार्पेट शॉट. लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन येईपर्यंत तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड होईपर्यंत सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 27 धावसंख्या धावफलकावरती आली आहे आणि तब्बल 12 चेंडूंमध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता असणार आहे. समीकरण इथे जरूर बदलत राहील, परंतु कौतुक करावं लागेल. मैत्री चषक 2025 स्वप्नातील ड्रीम बाईक प्रवीण पाटील सर, स्वप्नील पाटील, रवींद्र म्हात्रे, संदेश घरत, कुणाल पाटील, समाधान पाटील, समीर पाटील, कैलास घरत, रुपेश पाटील, दीपेश पाटील, गुड्ड्या पाटील, दर्शन पाटील, हेमंत मोकल, यश घरत, बंड्या पाटील, संकेत म्हात्रे, दर्शन पाटील, हिमांशू पाटील, हे सर्व मित्र कंपनीचे या मित्रांचे इथे मात्र मित्रांचं नाव घेतलं आणि हा आलाय महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये षटकार.